तर मग मित्रांनो, आपल्या मागे जेवढं रान दिसतंय तेवढं सगळं आपल्याला वळायचं आहे. तिकडच्या साईडचं दंड जे आहे तेवढं वळायचं आणि इकडची 8 तास जे आहेत ती सगळी ओढून घ्यायची मित्रांनो. संध्याकाळी लाईट यायची त्यामुळं भिजवायचं आपल्याला. तर मित्रांनो, चांगलं सारं ओढीत होतो. 8 तास ओढून झाली ती दंड वाढायचा होता मित्रांनो आपल्याला. तो ट्रॅक्टरवाल्याचा फोन आला. 2 नंबर प्लॉट आपल्याला केळी बांधायची चाळायची होती. त्यामुळं त्यात कांदा केला आपण. कांद्यातलं ठिबक काढायमुळे ट्रॅक्टरवाला म्हणला ठिबक काढावं लागेल. मग काय ट्रॅक्टरवाल्याला म्हणलं आलोच. मित्रांनो, काही असं ठिबक आहे. मित्रांनो, आपला कांदा काय पाणी कमी असल्यामुळं सोडून दिला कांदा आपण मित्रांनो. जागोजाग ठिबक आहे मित्रांनो. निम्या रानामध्ये ठिबक काढायचे मित्रांनो. अशा प्रकारे आपण चाळून घेतो मित्रांनो. चाळून घेतल्यानंतर आपल्याला या साईडने आणि ह्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला शेणखत आणि वरखत भरायचं मित्रांनो. नंतर 3 चाकी ट्रॅक्टरने बांधून घ्यायचे. फायनली आपलं ठिबक सगळं गुंडाळून झालं आणि ट्रॅक्टरवाल्याचं बी झालंच. एक सार राहिला आहे फक्त मित्रांनो. तेवढं घेतलं की झालं, ओके काम झालं. आपण त्या ठिबक काढून आता दंडवाडा आलोय. आल्यानंतर आपण पोटा पाण्यात बघितलं जरा. नंतर 15-20 मिनिटं आराम केला आणि आता दंडवाडा गाय घेतली. तर मित्रांनो, आपला दंडीमार राहिला होता वाढायचा. तर मदरचा फोन आला, म्हणली थोडं गवताचं बांधून ठेवले, घरी नेऊन टाक, पाऊस यायला लागला. मित्रांनो, थोडा पाऊस यायला लागला. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करून नक्की सांगा.